काल जी घटना घडली ती काय होती नक्की? काल नाही, आज पहाटे 3 वाजता आहे ना. हम्म. ते आमचे चुलते आहेत, साधू सावळेराव मुखेडे. ते खालच्या फ्लोअरला एकटेच म्हणजे झोपत्यात. आणि अच्छा. एक 3च्या दरम्यान दरवाजा आणण्यात चोरट्यांनी असं लोखंडीच्या कायच्या तरी साह्याने तो दरवाजा तोडला, हम्म. मेन दरवाजा, आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बेडरूम मध्ये झोपले होते. तर आता ते त्यांच्या सांगण्यानुसार एक जण त्यांच्या अंगावरती असा वर पोटावरती बसला हम्म. आणि त्यांच्याकडून त्या चाव्या बिव्या काहीतरी मागत होता आणि त्यांनी काही त्यांना दिल्या नाही, ते प्रतिकार करीत होते. बर. त्यांना कसल्या तरी हत्याराने त्यांच्या डोक्यावर मार लागला, पण तो कान तुटला, एक बाजूचा उजवा कान तुटलाय त्यांचा. म्हणजे धारदार शस्त्राने वार केला का? हो, धारदार शस्त्राने मार केला. बर, वय काय आहे बाबांचं? वय 85 वय. ते रिटायर आहेत. बर. बीपीटी मध्ये सर्व्हिस केली त्यांनी. ते मला तर वाटतं लेबर इन्स्पेक्टर म्हणून त्यांच्या त्या पोस्टवर काम करत होते बीपीटी हम्म. मध्ये, आणि रिटायर होते. मग आता किती चोरट्यांनी ते चोरी केली काय कळलं? आता काय माहिती का, बाबांनाच माहिती, कारण त्यांच्या एक म्हणजे त्यांची मिसेस एक्सपायर झाली ना, तिचे काही दागिने प्लस काही हम्म. त्यांचे घरात काय असेल ते आता ते बाबांनाच सांगता येईल, कारण बाबा सेपरेट खाली राहत होते ना. अच्छा. हम्म. आणि आता बाबा कुठे ऍडमिट आहेत? विघ्नहर्ता हॉस्पिटलला, बर. आळेफाटा. बर, 2 चोरटेच सांगतायत का अजून काय आहे? नाही, चोरटे 3 किंवा 4 होते, कारण दुसऱ्या त्या मुलाने ज्यावेळेस तो कपाटांचा आवाज येत होता ना, धडाधड, तो बाहेर हम्म. आलता, हम्म. त्यांचा नातू. त्यांनी पाहिली तर त्या चोरट्याने त्याच्यावर पण दगडफेक केली, आणि ते असे पूर्व आपल्या दक्षिणेच्या बाजूला पळून गेले. म्हणजे त्यांच्याकडे वाहन बिन काही नव्हतं, ते असेच पळून गेले पायी. बर बर, ठीक आहे. आता पोलिसांनी पंचनामा केलाय? हा, केलाय, पोलीस आले होते. बर बर, ठीक आहे. धन्यवाद. ओके.